चला दुधी भोपळ्यापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवू। त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरे, ओवा आणि थोडेसे धणे मिक्सरला छान असे बारीक करून घेतले। एक भोपळा घेतला, असा कट करून घेतला, त्याची साल काढून घ्यायची आणि मस्त असा खिसून घ्यायचा। लगेच इथे एक परात घेतली, परातीमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1.5 वाटी बेसन पीठ टाकून घेतलं। लगेच खिसून घेतलेला दुधी भोपळा, एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला, कोथिंबीर आणि वाटण, अर्धा चमचा पराठ्यासाठी बनवलेला मसाला, हळद, चवीनुसार लाल तिखट, मीठ आणि तेल टाकून छान मिक्स केले। मग थोडं थोडं पाणी टाकून असा डो बनवून घेतला। नंतर एक सुती कापड वल्ल करून घेतलं, त्यावर थोडासा पाण्याचा शिपका मारला आणि थालीपीठ थापून घेतलं आणि मध्ये असे छिद्र पाडून घेतले। तोपर्यंत तवा छान गरम झाला, तव्यावर तेल सोडून घेतलं आणि थालीपीठ टाकून घेतलं। थालीपीठ तेल सोडून दोन्ही साईडने छान असं खमंग कुरकुरीत भाजून दिलं। दुधी भोपळ्याचे पौष्टिक थालीपीठ तयार। लिंक देत आहे, सविस्तर रेसिपी नक्कीच